टेल इज अ कॉल. इट इज टेल. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. बट डिसिजन काय करणार आहात? फिल्डिंग करायचं नाही. तुम्हाला शुभेच्छा असतील. लगेच सामना सुरू करणार आहोत. डिंग डॉंग डब्बा टॉचिंगला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता गणेश हुकमाचा एक ठरलेला आहे. अप्रतिम कामगिरी केली. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. त्यामुळे शांभाऊ डिंगडॉंग टीमला विनंती, आपण मैदानावरती यायचं लगेच, जास्त वेळ घेऊ नका. मॅच क्रमांक 3 आणि आता गणेश आमच्यावर. गणेश, तुझं मनापासून अभिनंदन आहे. सामना पसरलेला एका बाजूला विकेट जात होत्या. किती दबाव असतो दुसऱ्या एंडला तेव्हा आपण बघत असतो हे दृश्य. सातत्याने विकेट जात होत्या. नाही सर, दबाव तर नक्कीच होता, पण विश्वास होता की रोल बॉलला खाली फिनिश करू शकतो. तसं थांबलोच होतो त्याच्यासाठी खाली, की शेवट रन 10-15 जरी असले ओव्हरला तर होतील. निश्चितच अत्यंत महत्त्वाचा सामना होता आणि ज्या पद्धतीनं पहिला चेंडू डॉट आला होता त्यानंतर प्लॅन चेंज केला. बॅटिंग करण्याचं एकूण सगळं तंत्रच बदलून टाकलं तुम्ही. हो, कारण आता त्याच्यानंतर ओव्हरला 2 6 मारणंच होतं त्या, तर 15 रन झाले असते. तेव्हा पहिला चान्स घेतला पण नाही, पण मग त्याच्यानंतर आलं मग केले. सरळ बॅटने खेळायला जो फटका होता अप्रतिम आपण बघितलं तर तुझा जो एल्बो होता, तुझी नजर होती, डोकं होतं, सगळ्या गोष्टी आपण शरीराचं संतुलन खूप चांगलं होतं. तुझ्या करिअरमधला एक चांगला फटका, सर्वोत्कृष्ट फटका होता. हो सर, नक्कीच. आता गेम चेंजर खेळू ठरलंय, कसं वाटतंय? खूप छान. स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूपच छान आहे. मी पहिल्यांदाच स्पर्धा खेळू राहिलो ही आयडॉल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघ मालकांनी मला आयडॉल म्हणून घेतलं, त्यासाठी त्यांचे पण धन्यवाद. आणि स्पर्धा खूपच छान आहे. आयडॉल म्हणून तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्यांदा मिळतो की यापूर्वी पण मिळाले? नाही, मी पहिल्यांदाच खेळू राहिलो आयडॉल म्हणून, म्हणजे आत्तापर्यंत नव्हतं खेळलेलो, पहिल्यांदाच खेळू राहिलो, पहिलाच मिळू राहिला. जबाबदारी वाढली आहे. आता तुझा गौरव या ठिकाणी केला जाईल. गणेश भाऊ जाधव यांच्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केपिलच्या या अत्यंत भव्य दिव्य अशा मंचावरती. टीम लाईनमध्ये आतमध्ये गेले. बॅटर झाला, जास्त वेळ घेऊ नका, बॅटर मैदानावरती चालायचं आहे. भंडारदरा टीम. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हुकमाचा एका अंडर प्रेशर 5 चेंडूमध्ये 17 धावा 2 षटकार त्याच्या बॅटमधनं समता. असं वाटत होतं की मॅचमध्ये आले तेव्हाच या सामन्यामध्ये अत्यंत दर्जेदार कामगिरी केली. गणेशनं, नावातच गणेश आहे, त्यामुळे या सामन्याचा शेवट गोड केला आणि संकटमोचक खेळाडू ठरलेला आहे. पहिल्यांदाच आयडॉल म्हणून खेळला आणि सामनावीराचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेलेला आहे. अभिनंदन गणेश राऊत. पण जबाबदारी वाढली. गणेश, ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. यानंतर काय पुरस्कार श्याम त्र्यंबकेसाठी 5 विकेटसाठी इथे गणेश सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. संघ मालक आहेत श्यामनं आपलं काम केलं, परंतु शेवटच्या षटकात 14 धावा हव्या असताना 2 षटकार आले आणि 200 रुपयाचं पारितोषिक गणेश सरांकडून संघ मालकांकडून श्यामसाठी. स्पर्धेत दुसरं फायबर पूर्ण केलं. श्याम कुठं चुकलं असं वाटतंय या मॅचमध्ये, 3ऱ्या-4थ्या षटकात की शेवटच्या षटकात? तसं नाही सांगता येणार, कारण की अभिजितने मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. 3रं षटक 4थं षटक त्याला जे दिलं आम्ही ते बरोबर होतं. आणि शेवटी 6 बॉल चेंडू ठेवले, 6 चेंडूमध्ये 14 धावा ठेवला, तेही बरोबर होतं. पण गणेश हा खरंच खूप छान बॅट्समन आहे. त्यांनी साजेशी अशी खेळी केली. त्याचं प्रथमतः आमच्या संघाकडून आणि कमिटीकडून त्याचं हार्दिक अभिनंदन. त्यांनी आपल्या संघासाठी एक हाती सामना जिंकून दिला आणि उलट्या वाऱ्यामध्ये छक्के मारणं, षटकार मारणं सोपं नसतं आणि ते त्यांनी एक हाती लिलया करून दाखवली. 5 विकेट एखाद्या गोलंदाजासाठी निश्चित डेन टॉनिक सारखेच असतात. म्हणजे एखाद्या बॅट्समनने अर्धशतक टोटवायचं आणि सेलिब्रेशन करायचं. तशाच पद्धतीनं आज 5 गडी तू बाद केलेत आणि या स्पर्धेतला दुसरा पेपर आहे. यापूर्वी अभिजित यानं देखील ती कामगिरी केली होती आणि त्यानंतर हा मान तुला मिळतोय. फायफर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असेल लिमिटेड ओव्हर्समध्ये, आणि ते आज साध्य झाले. मी फक्त माझ्या संघासाठी डॉट बॉलसाठी विचार करत होतो आणि समोरच्या संघांची चूक आणि ती विकेट मला मिळत गेल्या. जे रामची विकेट घेतली ती फक्त मी इंटेन्शनली त्याला स्टंपातच बॉल टाकला होता. जास्त शप्पल झाला होता आणि तुला 3 स्टंप दिसत होते. श्याम, अभिनंदन 5 विकेटबद्दल. 5, परंतु एका बाजूला दुःख असेल, संघ जिंकलेला नाहीये, परंतु हे क्रिकेटमध्ये होत असतं. सामना होतोय सुरू. मॅच क्रमांक 3 डे 4 4थ्या दिवसातला खेळ आहे आणि आपण केपीएलचा थरार पाहतोय. केपीएलचा थरार म्हणूनचा डबल बार. ऐकूया पुन्हा एकदा आपल्या या जिल्ह्यातील एक नामवंत समालोचक शाहरुख यांचा मधुर आवाज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एका बाजूला डिंगडॉंग अकोलेचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध
जो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे भंडारदरा ॲडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा, या दोन संघांमध्ये ही लढत दुपारचं सत्र आहे. अ गटातली एक महत्त्वाची लढत डिंगडॉंग अकोले संघ विजयासाठी उतरलाय, तर दुसऱ्या बाजूला पहिला सामना भंडारदराचा संघ देखील खेळताना दिसतोय. गोलंदाजी करणारा संघ डिंगडॉंग अकोले, धनंजय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल सॉफ्ट हँडल पद्धतीने खेळलाय. कव्हर पॉईंटमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो, तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावा पूर्ण केल्या जातात. ऑफ द मार्क खातं उघडलं जातं. इकडे अकाउंट ओपन करण्यात आले. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती 2 भंडारदरा आणि अकोले या दोन संघांमध्ये ही लढत. सर्व खेळाडूंसाठी आज कोते मॅडम जी मेस आहे तिथे सर्व खेळाडूंसाठी खिचडीचं आयोजन करण्यात आलेलं. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या. सर्व खेळाडूंसाठी तिथे आपण आयोजन केलेलं आहे. सर्वांना विनंती राहील आपण खिचडीचा आस्वाद घ्यावा. धावसंख्या 6. अभि पुंडे आणि दुसऱ्या बाजूला आपण फलंदाज कुणाल पारधे यांना पाहतोय, तर धनंजय भिंताडे पहिलं षटक घेऊन येत आहेत. एक चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 धनंजय गोलंदाजीसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेताना दिसतोय. डॉट बॉलची नोंद तिथे केली जाणार आहे. महत्त्वपूर्ण मॅच डिंगडॉंग अकोले संघासाठी देखील आहे, भंडारदरा संघासाठी देखील आहे. कारण इथे जर डिंगडॉंग अकोले संघ जिंकला तर या ग्रुपमध्ये लगातार 2 सामने जिंकत तो संघ सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होऊ शकतो. परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुपारचं सत्र आहे. अगोदर एक मॅच जिंकली आहे डिंगडॉंग अकोले संघाने, त्यामुळे थोडंसं मनोबल वाढलं या संघाचं. धनंजय पुढच्या एकदा पुढे सरसावले. थोडंसं बदल आली ते केलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह. परत एकदा गोलंदाज चेंडू लढवत आहेत. धाव इथेही मिळणार नाहीये. चौकारानंतर खूप चांगलं पुनरागमन आपल्याला ते पाहायला मिळालेलं आहे. धावफलकावरती 6. धावसंख्या 6. यावेळेला थोडीशी जागा मिळाली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. अभि पुंडेच्या बॅट मधून एक शानदार दर्जेदार बहारदार चौकार. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. चौकार आला आणि चौकाराने धावसंख्या वाढली आहे. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला थोडंसं बदल आली ते केलंय. कव्हरला बॉलला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक सिंगल तिथे रोखू शकणार नाहीये. एक धाव पूर्ण केली जाईल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 11. पहिल्या ओव्हरनंतर 11 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या 11 वर जाताना दिसते आहे. कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर आयोजन. युवा नेतृत्व योगेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुंदर आणि बहारदार आयोजन आपल्याला इथे बघायला मिळतं. 6वं वर्ष आहे. 6व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 6व्या पर्वातला आज 4था दिवस तो मात्र इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. योगेश देशमुख, अयाजभाई काझी, राजेशजी घाटकर, इरफान भाई सय्यद, इकरार भाई काझी, अजित देशमाने, जमीर भाई काझी असतील, निखिल मुठे, राजू पवार, अमित पवार, सोमा जाधव, अनिल खरात, सचिन सोनुले. लॉफ्ट केलाय. स्लॉट मध्ये पाठवून दिलाय प्रेक्षकांच्या लॉट मध्ये. अभि पुंडेच्या बॅट मधून एक टोले जंग तडाखा.
बॉल बाउंड्री लाईन पार, मिळतोय षटकार. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. काय सुरेख फटका आहे. नवनाथ हडवळेचं भव्य स्वागत करणारा हा फटका. आइए नवनाथ, आपका स्वागत है, हे सांगणारा हा स्ट्रोक. अभि पुंडे आज चांगली बॅटिंग करतायत, चांगली सुरुवात करताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 17 धावा संघानं बनवल्या आणि त्या 17 धावा अभि पुंडे एकट्यानं बनवलेल्या आहेत. कारण आज संघातील प्रमुख खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहतोय आपण, त्यांच्यावर सर्वांच्या नजरा आहेत. कॉलबॅकचे लढते आहेत. आज कमबॅक करण्याची एक संधी ती तुम्हाला कॉलबॅकमध्ये आहे. आज सुपर 8ला जाण्यासाठी तुम्हाला एक संधी मात्र इथे असणार आहे. आजच्या दिवसातली ही तिसरी महत्वाची लढत आहे. अ गटामध्ये कोण सुपर 8ला जाणार. बाहेर जाणारा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चाबूक फटका अभि पुंडेच्या बॅटमधून. अजून एक सुंदर बहारदार एक झकास स्ट्रोक येतोय. 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करतायत. पहिला चेंडू जर बघितला तर थोडासा ओव्हरपेज होता, त्याला लॉंग ऑनच्या दिशेने खेळला. त्यानंतर बाहेर जाणारा बॉल, कलात्मकता तिकडे दाखवली. यावेळेस बॅटची बाहेरची कडे आउटसाइड एज. बॉलला अडवलं जातं फ्लाइंग स्लीप मध्ये. एकदा पूर्ण केली जाते आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि पुढे जात असताना 22 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे. या स्पर्धेचे आयोजक म्हणून अक्षयजी पोकरकर, सचिन सोनुले, संदीप अप्पा घाटकर, इम्रान भाई अत्तार, सोनू अत्तार, गणेश घाटकर, श्रीराम शेठ खोल्लम, संतोष शेठ नेवासकर. यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सचिन बेनके, गोल्डन डक. क्रिकेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. सचिन बेनके बाद झाले आणि सचिन बेनके बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. या स्पर्धेमध्ये विकी मुंडेने अर्धशतक बनवलं, रवी आहिरेने अर्धशतक बनवलं, सुनील खर्डेंनी अर्धशतक बनवलं आणि या अगोदरच्या मॅच मध्ये धनंजय भिंताडे यांनी अर्धशतक बनवले. 51 धावांची एक सुंदर खेळी आपल्याला धनंजयची पाहायला मिळाली होती. क्लीन बोल्ड, बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर मात्र चेंडू घेतोय यश टॅन्सावेद. दुसरा धक्का, लागोपाठचा दुसरा फलंदाज होतो बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. अजून एक विकेट येताना पाहायला मिळाली आहे. जरी सुरुवातीला नवनाथ हडवळे यांच्या विरुद्ध हल्लाबोल झाला असेल, जरूर त्यांच्या विरुद्ध धावा आल्या असतील, परंतु पुनरागमन देखील करताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. तर नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. तर फलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता ऋषभ आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता जबाबदारी आहे आणि नवनाथ हडवळे हे देखील ऑन अ हॅट्रिक इथे असणार आहेत. बघा हॅट्रिक बॉल. अमित आलेत. अमित फलंदाजीसाठी हॅट्रिक बॉल नवनाथचा असेल. चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची नोंद. सुरुवातीला धावा आल्या, एक षटकार एक चौकार आला, परंतु त्यानंतर नवनाथनं खूप चांगलं कमबॅक केलं. त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली आणि 2 विकेट त्याने मिळवल्या. ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर 2 गडी बाद, 22 धावा आपण ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा या संघाची धावसंख्या पाहतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. आपण फलंदाजांचा विचार केला, अर्धशतक पाहिलेत आपण, परंतु या स्पर्धेमध्ये अभिजित देशमुख यांनी देखील पहिल्या दिवशी निर्धाव षटक आणि एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स मिळवल्या होत्या. मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाले आणि 5 देखील त्यांनी पूर्ण केला. काल मतीन शेख यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आज
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर होते खरं तर नवनाथ हडवळे, परंतु हॅट्रिक पूर्ण करू शकले नाहीत. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं श्याम त्र्यंबक यानं फायपर पूर्ण केला. चांगला चेंडू कमी गतीने टाकलाय. धनंजय भिंताडे यांचं हे ब्रह्मास्त्र आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर वळाला, चेंडूवरून बोटं फिरवली, फिंगर रोल केले आणि बॉल मात्र निघून गेला. यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये डॉट बॉल तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण लढत, कोथरूड प्रीमियर लीग, कार्यसम्राट, आमदार चषक आपण सर्वजण पाहतोय. दुपारचं सत्र आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. याही वेळेला टप्पा पडला, बाहेर निघाला. लागोपाठचा दुसरा चेंडू अभि पुंडेला मात्र इथे समजू शकला नाहीये. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत, परंतु अभि पुंडेला देखील पर्याय शोधावा लागेल. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. या संघासाठी देखील, भंडारदरा संघासाठी देखील हा सामना बराचसा महत्वपूर्ण ठरणार आहे. या मॅच मध्ये त्यांना देखील विजय आवश्यक आहे. स्लॉट मध्ये यावेळेस बॉलच्या लाईन मध्ये आले आणि बॅटवर बॉलला घेतलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल फेकून दिला ऑन साइडला, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील थोडासा कमी गतीने टाकला होता. थोडेसे शफल लाईन मध्ये, अर्थात बॉलच्या लाईन मध्ये आले आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रोक. यावेळेला परत एकदा तोच प्रयत्न राहिला, परंतु धनंजय यांनी कमबॅक केला. इकडे हा चेंडू निर्धावेताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 4 चेंडूमध्ये 1 षटकार आला, परंतु 3 चेंडू निर्धाव देखील येताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यामध्ये सातत्य पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे, परंतु एका बाजूला अभि खेळतायत, परंतु त्यांना दुसऱ्या बाजूला साथ मिळत नाहीये. 28 पैकी 28 धावा अभि एकट्याने बनवल्यात. आडव्या बॅटने बॉलला खेळले. लॉंगआउटवरून क्षेत्ररक्षक बॉलवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. नवनाथ हडवळे आपण पाहू शकता बॉलवरती आले. रिटर्न चांगला आहे. योगी फायटर्स बेलापूर संघाचे संघमालक मंगेश फापाळे साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत आम्ही करणार आहोत. आपल्या तालुक्याचे विकास पुरुष, विकासाचे शिल्पकार, कार्यसम्राट, कार्यकुशल आणि कार्यतत्पर असं नेतृत्व आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळते. पर्व 6 आपण अनुभवतो आहे. यावेळेस मनगडाचा वापर केला. मनगडाच्या साह्याने बॉलला टर्न केलं, बॉलला वळवलं, मिड विकेटला बॉलला खेळलं. रिटर्न चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु मिळणार नाही. एकच धाव आली. ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हर नंतर 2 गडी बाद 30 धावा. 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. यानंतर आपण सामना खेळवणार आहोत योगी फायटर्स बेलापूर आणि हॉटेल राजबक्षी अकोले या 2 संघांमध्ये. यानंतरची मॅच होईल, त्यामुळे इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. योगी फायटर्स बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध हॉटेल राजबक्षी अकोले. हेमंत परदेशी गोलंदाजीसाठी येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली ओव्हर टाकली होती. शेवटचं षटक खूप चांगल्या पद्धतीने टाकलं होतं. सामन्याला जिंकून दिलं होतं संघाला. यावेळेला खराब चेंडू पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर ओळखला तिथे फलंदाजाने आणि अमित मुठे यांच्या बॅटमधून एक सुंदर शानदार चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा 2 गडी बाद आहे. डिंगडॉंग अकोले संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली, पुढे टाकलाय. वाह, लेंथ बॉल, अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. फलंदाजाला बंदिस्त करणारा हा चेंडू आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये.
डॉट बॉलची नोंद इथे केली जाणार. ऍक्शन रिप्ले पहा. फलंदाज पूर्ण लॉक झाले, हा फटका खेळू शकले नाहीत. चांगला बॉल. परत एकदा त्याच टप्प्यावर चेंडू टाकलाय, परंतु हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने अक्षरशः खोदून काढला आणि तिथे एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली, पुढे जाते 35 धावा 2 गडे गमावल्यानंतर. अमित आणि दुसऱ्या बाजूला अभि पुंडे हे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत अभि पुंडेने चांगला खेळ केला. आतापर्यंत भंडारदरा संघासाठी त्यानं धावा बनवल्या. याच पद्धतीने त्याला धावा बनवाव्या लागतील, याच पद्धतीने त्याला लढावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला चांगली साथ ही मात्र अमितला देखील त्याला द्यावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरंदळ या गावचा खेळाडू आहे अभि पुंडे, जो त्याला स्ट्रायकिंग एंड कडे आपण पाहतोय. बिल होताना दिसते. पंचांनी नाबाद अर्थात नॉट आउट असा इशारा दिला, स्पष्ट नकार इथे पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. धावफलकावरती धावसंख्या तुम्ही बघणार आहात. 2 गडी गमावल्यानंतर 35 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. ओहो हो, इथे सुनील खर्डे जबरदस्त अप्रतिम झेल पकडतायत आणि विकेट मिळते, मोठी विकेट मिळते. फलंदाज अभि पुंडे यांना माघारी जावं लागतंय. अभि पुंडे आउट, बॅक टू द डग आउट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. खूप चांगला झेल. ज्यावेळेस बॅटची इनसाइड एज चेंडू घेत असतो त्यावेळेला तो झेल कलेक्ट करणं तितकं सोपं नसतं आणि याही परिस्थितीमध्ये सुनील खर्डे यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॅच त्यांनी कॅरी केला. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर बघू शकता. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतं आहे. हेमंत परदेशी विकेट मिळवत आहेत आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषभ. बाहेर जाणारा बॉल, चांगला फटका खेळलाय, बिटवीन द गॅप खेळलाय, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला खेळून काढलाय. सीमारेषेच्या पलीकडे बॉल ट्रॅव्हल करतोय, जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. थोडीशी वाट पाहिली, शेवटच्या क्षणी फटका खेळला. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका खेळला. कव्हर पॉईंटच्या दिशेने अगदी कट करत असताना बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. ओव्हरचा खेळ समाप्त होणार आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा संघाने धावा बनवल्यात. 3 फलंदाज बाद 39. 39 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. सन्माननीय रवी वागचौरे सर यांचं शुभागमन होत आहे. दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लब कोतुळच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. विनंती राहील मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हावं. सन्माननीय रवी वागचौरे सर, आपलं मनस्वी स्वागत. 3 गडी बाद 39. चांगला बॉल कमी गतीने टाकलाय. रोहन गोंदके आलेत, सुरुवात चांगली करताना पाहायला मिळत आहेत. हा चांगली गोलंदाजी केली आहे रोहन गोंदके यांनी देखील. एका बाजूला मुकुंदजी लहामटे आणि इंजिनियर रवी हासे यांचा संघ आहे डिंगडॉंग अकोले. तर आदरणीय भगवानजी अस्वले यांचा संघ ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा. हे 2 संघ आता मैदानामध्ये लढताना दिसत आहेत. ओहो हो, इथे देखील चांगला बॉल, इथे देखील टप्प्यामध्ये बदल केला आणि फलंदाजाला पूर्णपणे बीट करून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि त्या 2 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव इथे रोहन करताना पाहायला मिळत आहेत. अमित यांना मात्र पर्याय शोधावा लागेल, धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. संघर्ष तो तुम्हाला आज करावा लागणार आहे. यावेळेला थोडेसे पुढे सरसावले होते. हाफ ट्रॅकर बॉल होता. फलंदाजाला ओळखून टप्प्यामध्ये बदल केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण खराब होईल. बॉल निघून जाईल मिड विकेटला. सीमारेषेच्या पलीकडे चुका होताना दिसत आहेत. धावा मिळतील 4. चौकार. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका.
खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ तिथे मिळाली नाहीये गोलंदाजाला रोहन यांना. यावेळेला परत एकदा एक चांगला फटका ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती मात्र जाऊन पोहोचली आहे पुढे 44 धावेंवर. 3 गडी गमावल्यानंतर ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. भंडारा संघ बॅटिंग करतोय तर दुसऱ्या बाजूला डिंगडॉंग अकोलेचा संघ आहे. या स्पर्धेचं सुंदर आयोजन, या स्पर्धेचं बहारदार आणि तितकंच दिमागदार आयोजन, प्रभावी नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहतोय. आदरणीय बबलू शेठ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आदरणीय योगेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं सुंदर आयोजन, सुबक असं नियोजन आपल्याला बघायला मिळतं. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातीलच. 2 धावा आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक क्षण महत्वाचा आणि प्रत्येक चेंडू महत्वाचा राहिलाच, कारण आज कॉलबॅकच्या लढती आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी बराचसा महत्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवसाचा विचार जर केला तर आज 6 संघ लढतायत आणि 6 संघांमधून 2 संघ जे आहेत सुपर 8 मध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा बॉल इथे रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे बॅटिंग टीम कडून. पवेत निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आपल्यापर्यंत निर्णय अगदी काही क्षणातच पोहोचवला जाणार आहे. आपण सर्वजण 6वं पर्व पाहतोय. अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, अकोले तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कार्यकुशल, कणखर आणि तितकंच प्रभावी नेतृत्व, खिलाडूवृत्तीचं नेतृत्व, दांडगा जनसंपर्क असलेले संघर्षशील आणि कुशल संघटक म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण तालुका पाहतोय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन आज 4था दिवस या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर 7 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना आनंद देणारी आहे. 7 दिवस आपण सर्वजण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आस्वाद घेणार आहोत. आपल्या सर्वांसाठी ही मेजवानी आहे आणि या मेजवानीचा आपण आस्वाद घेणार आहोत. इथे जरूर आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची घोषणा करण्यात आली आहे. जो रिव्ह्यू घेतला होता तो यशस्वी ठरला नाहीये. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 46. 3 फलंदाज बाद आहे. शेवटचं षटक, महत्वाचं षटक घेऊन येत आहेत हेमंत परदेशी गोलंदाजी करण्यासाठी. तर स्ट्रायकिंग एंडला अमित मुठे तर दुसऱ्या बाजूला ऋषभ आहेत. या 2 फलंदाजांना इथून पुढे या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ऑन साईडला बॉलला केल्या टीममध्ये क्षेत्ररक्षक बॉलवरती येणार आहेत. एक सिंगल प्राप्त करण्यात आली आहे. 9 नात आलेत. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि धावा झाल्यात 47. गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल. आज डिंगडॉंग अकोले संघाने खूप चांगला खेळ केला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर डिंगडॉंग अकोले संघ या स्पर्धेमध्ये थोडासा बॅकफुटला राहिला होता, परंतु कॉलबॅकमध्ये तो संघ मोठ्या आत्मविश्वासाने उतरला. या अगोदर ज्या चुका केल्या होत्या त्या चुका सुधारून तो संघ उतरला आणि त्या संघाने खूप चांगला खेळ आतापर्यंत केलेला आहे. मागच्याही सामन्यामध्ये एक मोठा विजय मिळवला. याही सामन्याचा विचार जर केला तर प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत गोलंदाजीने रोखण्याचा प्रयत्न केला, टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय गोलंदाजांनी आतापर्यंत सार्थ ठरवलाय. क्लीन बोल्ट, विकेटचं बटन होईल आणि फलंदाज अजून एक माघारी जाईल. धक्का क्रमांक 4. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. 47 या धावसंख्येवर 4था फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले पण इथे पाहू शकता. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आज प्रभावित केलं हेमंतने. फलंदाज थोडेसे आले होते शफल लाईन मध्ये, बॉलच्या लाईन मध्ये देखील आले. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये आणि तिथे यष्टी उद्ध्वस्त करण्यात आली. विकेट मिळाली आहे. 47 या धावसंख्येवर 4था फलंदाज तो भंडारदरा संघाचा बाद झालाय. दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन आहे आणि मागच्या मॅच मध्ये आपण धनंजय भिंताडेला पाहिलं. 21 चेंडूंमध्ये 51 धाव्यांची खूप सुंदर कामगिरी. विठुमाऊली 11 या संघाच्या समोर डिंगडॉंग क्रिकेट क्लब
हा संघ खेळला आणि तिथे डिंगडॉंग क्रिकेट क्लब संघ अडचणीमध्ये होता. त्यावेळेस धनंजय मैदानावरती उतरले आणि 51 धावा बनवल्या. खूप चांगला खेळ त्यांचा बघायला मिळाला होता मागच्या मॅचमध्ये. यावेळेस धावबादची संधी आहे आणि फलंदाज होतील धावबाद. अजून एक फलंदाज हा तंबूच्या आसऱ्याला जाईल. बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावण्याचं काम करतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण लागोपाठचे 2 फलंदाज आता माघारी जाताना दिसतात. बॉल हवेत तर खेळलाय, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. धनंजय आलेत बॉलच्या खाली आणि पकडतायत. एक सुंदर झेल. फलंदाज अमित मुठे यांचा संपतोय खेळ. अजून एक फलंदाज बांधून परततोय. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. तर मागचा सामना आपण पाहिला होता समता प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध हॉटेल राजबक्षी अकोले. समता प्रतिष्ठान संघाने 45 धावा बनवल्या होत्या, परंतु हॉटेल राजबक्षी संघ 46 धावा बनवत असताना बराचसा संघर्ष करताना पाहायला मिळाला होता. 6 चेंडू आणि 14 मॅच आली होती आणि त्या मॅचमध्ये शेवटच्या क्षणी हॉटेल राजबक्षी संघाने विजय मिळवला. म्हणजे आज 45 धावा देखील तुम्ही रोखू शकतात हे मागच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी दाखवून दिलं. इथे 47 धावा झाल्यात. अजून 2 चेंडू येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत. 6 गडी बाद धावसंख्या 47 झाली आहे. चला थोडासा वेळ वाचवा. आता वेळ झाली आहे 2:46 आत्ताची वेळ आहे, त्यामुळे आपल्याला वेळ वाचवावा लागेल. आज बरेचसे सामने आपल्याला पूर्ण करायचे. आजचे सामने महत्वाचे. आजचा प्रत्येक सामना 6 षटकांचा घेण्याचा तो आपला मानस आहे. सहा गडी बाद 47. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज हेमंत परदेशी पुढे एकदा तयार होताना पाहायला मिळणार आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज विवेक गोंदके आलेत. कमी गतीने टाकलाय. फलंदाजाला फसवणारा बॉल फसून गेला. यष्टीरक्षकाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर एंडचा होता, परंतु स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने थांबवलं. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. धाव इथे घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. धावसंख्या 47. परत एकदा शरीराचा वेध घेतला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मिळेल तिथे एक सिंगल आणि ती एक धाव इथे आपण पाहू शकता धावफलकावरती देखील ऍड केली जाणार आहे. लेग बाईसच्या मदतीने धाव मिळते आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा झाल्यात 48. या मॅचला जिंकण्यासाठी डिंगडॉंग अकोले संघाला 49 धावेंची गरज आहे. कुपन जे आहेत खेळाडूंचे ते कुपन इकरार काझी यांच्याकडे आहेत. ज्यांना कोणाला संघातील कुठल्या खेळाडूंना जर जेवण करायला जायचं असेल तर इकरार काझी यांच्याकडे ते कुपन्स आहेत. आपण त्यांच्याकडून ते कुपन्स घ्या. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. तर लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात होणार आहे. विनंती राहील भंडारदरा संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये चला. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 49 धावेंची. 36 चेंडू आणि 49 धावा. चला लगेच मॅचला सुरुवात होईल आणि तोपर्यंत ऐकूयात एक सुंदर असं गाणं. रुद्रा स्पीकर्स ना दुर्गा स्पीकर संगमनेर यांच्या माध्यमातून एक सुंदर गाणं आपण इथे ऐकणार आहोत.
आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. योगी फायटर्स बेलापूर संघाचे संघ मालक सन्माननीय मंगेश फापाळे साहेबांना विनंती, आपण मुख्य मंचाकडे यावं. मंगेशजी फापाळे साहेबांना विनंती, आपण मुख्य मंचाकडे यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. योगी फायटर्स बेलापूर संघाचे संघ मालक. धावफलकावरती 48 झालेले आहेत. 49 धावांचं टार्गेट आहे आणि या 49 धावा बनवण्यासाठी, या 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला संघाचे संघनायक हेमंत परदेशी आहेत, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक ज्यांनी झळकावलं, काल एक अर्धशतक ज्यांनी झळकावलं ते सुनील खर्डे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. तर टॉस आपण संपन्न करतोय सन्माननीय रवी वागचौरे सर यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय रवी वागचौरे सर यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. आदरणीय रवी वागचौरे सर ते मात्र टॉस साठी उपस्थित आहेत. चला मॅचकडे आपण जातोय. मॅचला सुरुवात आपण करणार आहोत. 2:52 झालेत आणि 2:52 दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. 49 धावांचं इथे लक्ष असणार आहे. स्ट्रायकर एंडकडे तुम्ही जर पाहिलं तर फलंदाज हेमंत परदेशी तुम्हाला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतात. टॉस संपन्न होतोय नंतरच्या मॅचचा. यावेळी हलक्या हाताने बॉलला ढकललंय. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉल खेळून काढलाय. पहिला बॉल होता चेक केला हेमंतने. एक सिंगल प्राप्त केली जाणार आहे. योगी फायटर्स बेलापूर या संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हॉटेल राजबक्षी आपले असेल यानंतर फलंदाजी. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अभिपुंडे गोलंदाजी करण्यासाठी आलेत, ज्यांनी फलंदाजीमध्ये खूप चांगले प्रदर्शन केलं. एक सिंगल इथे प्राप्त करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आणि ती धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. ऑफ द मार्क एक सिंगल, एक धाव धावफलकावर. स्ट्रायकर एंडकडे बाहुबली, षटकारांचा राजा आणि शतकवीर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तोच खेळाडू सुनील खर्डे स्ट्रायकर एंडकडे. यावेळेला स्वीट शीट केलाय. वाह, अप्रतिम स्ट्रोक. मागच्या मॅच मध्ये जरी शून्यावर बाद झाले असले परंतु इथे मात्र एक चांगला स्ट्रोक सजवला आणि षटकारानं सुरुवात केली आहे या इनिंग मध्ये. वाह सुनील खर्डे. थँक्यू डीजे, खूप खूप धन्यवाद. 6 धावा इथे मिळत आहेत. अभिपुंडेच्या विरुद्ध आक्रमण. यावेळेला परत एकदा तोच प्रयत्न आणि रिझल्ट मात्र यावेळेस थोडासा वेगळा आहे. या अगोदर षटकार आला, त्यानंतर एक चौकार. 4 धावा. गुरु स्पोर्ट्स राहुरी असेल, मॅक्स 11 राहुरी असेल, YMC खिलाडी राहुरी, नंतर शेतकरी 11 मध्ये देखील आपण कित्येकदा सुनील खर्डेला पाहिलं. आणि या संघातून सुरुवात करणारा हा खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्र गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेला परत एकदा स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आलाय आणि बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार येताना दिसतोय. 4 धावा. पंधरा धावा धावफलकावरती सुनील खर्डे काय सुरुवात करतायत. 1 षटकार 2 चौकार आणि स्विच हिटच्या माध्यमातून हे फटके त्यांनी खेळलेले आहेत. तसे फटके खेळणं तितकं सोपं नसतं. ज्यावेळेस तुम्ही मैदानावर उतरता आणि पहिल्या चेंडूपासून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करता. यावेळेला पुढे सरसावले, डान्सिंग डाऊन द विकेट. अप्रतिम स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आज जर आपण पाहिला तर
अनेक मोठ्या संघामध्ये देखील प्रतिनिधित्व करताना आपण त्यांना पाहिला. ज्युनियर प्रीमियर लीग 2019 ची इनिंग आजही अविस्मरणीय आहे सुनील खर्डेची. यावेळेला हा चेंडू आपण जर पाहिला तर रिव्हर्स फॉलोविंग स्वीप करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामध्ये मिळालं यश. बॉल सीमारेषेच्या पलीकडे अजून एक चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली. काय जबरदस्त फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये सुनील खर्डेची आपल्याला बघायला मिळाली आहे. राहुरीचा बाहुबली म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा त्यानं वसूल केल्यात. आता मॅचचं समीकरण बदललं. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 24 धावा अजून या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अंजन आलेत आणि हेमंत परदेशी इथे स्विच हिटने त्यांचं स्वागत करतायत. सुंदर फटका, 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. माफ करा, सचिन बेनके गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलंय. हेमंत परदेशीने देखील स्विच हिटने त्यांचं स्वागत केलं. 4 धावा मिळत आहेत. 4च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आणि धावफलकावरती 29 धावा आपण इथे पाहतोय. डिंगडॉंग अकोले आणि त्यांच्या विरुद्ध ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा या 2 संघांमध्ये दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटचं युद्ध रंगताना पाहायला मिळतं. यावेळेस ऑन साइडला एक सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे चूक करेल आणि बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. आपल्या सर्वांचा आवडता टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. कोतुळ प्रीमियर लीग मध्ये याही वेळेला वा अजून एक लाजवाब फटका येतोय आणि यावेळेस षटकार मिळतोय हेमंत परदेशी यांना. 6 धावा. 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. 49 धाव्यांचं टार्गेट होतं आणि या 49 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या 9 चेंडूंमध्ये 39 धावा बनवल्या. हेमंत परदेशीने 15 बनवल्यात आणि सुनील खर्डेनं 5 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग. परत एकदा ऑन साइडला ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय ऑन साइडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला अडवतात. तोपर्यंत इकडे एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली, ती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर. आता जिंकण्यासाठी पाहिजेत 9 धावा आणि चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत 26. 49 धावा रोखण्याचं एक मोठं आव्हान खरं तर भंडारदरा संघासमोर होतं. ज्या पद्धतीने समता प्रतिष्ठाने या अगोदरच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याची आवश्यकता होती, परंतु तशी सुरुवात राहिली नाही. सुनील खर्डेनं मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये बरीचशी मोठं आक्रमणं चढवली गोलंदाजांच्या विरुद्ध. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आला. थोडासा कमी खतरे टाकलेला बॉल. इथे खरं तर हा चेंडू खराब होता. या चेंडूवरती मोठा फटका येऊ शकला असला, परंतु इथे आपण पाहिलं असेल तर बॅटवर हा चेंडू येऊ शकला नाहीये. या घटना देखील अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये घडताना पाहतो. कधी कधी फुलटॉस चेंडू देखील बॅटवर देताना पाहायला मिळत नाही, कारण ते अनपेक्षित आलेले फुलटॉस असतात. फलंदाज त्यासाठी रेडी नसतात. त्यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने हवाई सफर घडवली आहे बॉलला आणि बॉल मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा मैदानात, दुसरा थेट मैदानाच्या बाहेर. 4 धावा. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता आहे. योगी फायटर्स बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध हॉटेल राजबक्षी अकोले या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. योगी फायटर्सने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
यानंतरची मॅच देखील बरीचशी महत्त्वपूर्ण आहे. हॉटेल राजबक्षी संघ या अगोदर एक मॅच जिंकलेला आहे. या मॅचमध्ये देखील जर आपण पाहिलं तर डिंगडॉंग अकोले अ गटामध्ये एक सामना जिंकलेला आहे. या मॅचमध्ये जर डिंगडॉंग अकोले संघ जिंकत असेल तर अ गटातून सुपर 8 मध्ये तो संघ जाताना पाहायला मिळेल. आणि यानंतरच्या मॅचमध्ये जर हॉटेल राजबक्षी संघ जिंकत असेल तर तो संघ देखील लागोपाठचे 2 सामने जिंकत सुपर 8 मध्ये जाऊन प्रवेश करेल. परंतु यानंतरच्या मॅचमध्ये काय होईल, या मॅचमध्ये काय होईल, अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. पराभवाचे काळे ढग भंडारदरा संघावर आहेत. विजयापासून आता थोडेसे दूर आहेत, परंतु विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न सुपर 8 चे दरवाजे हे मात्र आता डिंगडॉंग अकोले संघासाठी उघडत चाललेले आहेत, कारण 24 बॉल आणि 5 ची आवश्यकता. हेमंतसाठी हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. टप्पा पडला, वेगात बॉल निघून गेला. बॅट तर फिरली होती वेगामध्ये, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. बॉल अभिपुंडेच्या हातामध्ये डॉट निर्धावच्या स्वरूपामध्ये जाताना पाहायला मिळतो. मॅचला जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 5 धावेंची. यावेळेस बिग हिट केला जातोय आणि हा विजयी फटका आहे, विजयी षटकार आहे. खेळ खल्लास आणि सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होतोय. मुकुंदजी लामटे आणि इंजिनियर रवी हासे यांचा संघ कॉलबॅक मधून सुपर 8 ला पोहोचलाय. डिंग डॉंग अकोले. लक्ष लक्ष शुभेच्छा. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. तर आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देणार आहोत. हेमंत परदेशी यांना विनंती राहील आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय फहीम शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे देणार आहोत. फहीम शेख यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच.